निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देणार काँग्रेस आमदार विश्वजित कदम। राजपूत मंगल कार्यालय येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद बैठक। भाजपमध्ये गेलेले उमेदवार सुद्धा काँग्रेसच्या संवाद बैठकीला उपस्थित। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावान आणि सक्षम उमेदवारांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार आहे, असं मत काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले। मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये आमदार विश्वजित कदम हे बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक अमर खानापुरे, मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार, ज्येष्ठ नेते अयशभाई नायकवडी यांच्यासहित पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते। काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच भाजपामध्ये इच्छुक असलेले उमेदवार हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। युवा नेते आझम काझी, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी, माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर, चंद्रकांत हुलवान अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात कदाचित लवकरच महाराष्ट्रात या निवडणुका लागतील, या अनुषंगाने आम्ही सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक सन्मान्य अमर खानापुरेजी आणि शहरातले आणि जिल्ह्यातले काही नेतेगण आज आम्ही सगळेजण ही सांगली शहर, मिरज शहर आणि कुपवाड या तिन्ही शहरातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक संवाद साधत आहोत आणि त्या संवादातून प्रत्येक प्रभागाची जी काही निवडणुकीची रणनीती आहे आणि जे कोण तिथे कार्यकर्ते आज पक्षाचा विचार करून तिथे चांगल्या पद्धतीने काम करत आहे, येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं, कशा पद्धतीने आपण लढायचं, काय रणनीती आखायची, याच्यावर संवाद साधण्याकरता आज आम्ही बैठक केलेली आहे। आणि ह्या संवादाच्या बैठकीनंतर येणाऱ्या काही मोजक्याच दिवसात आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या प्रभाग या इच्छुक उमेदवारांची मुलाखती या घेणार आहोत आणि त्यानंतर या सांगली महानगरपालिका ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने आम्ही लढणार आहोत आणि या ठिकाणी ही निवडणूक आम्ही सगळे विशालजींच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळेच टीम म्हणून हे आम्ही जिंकणार आहोत, आम्हाला विश्वास आहे। लोकसभेचा विचार केला किंवा विधानसभेचा मिरज शहराचा विचार केला तर महाआघाडीला चांगलं यश मिळालं होतं, मताधिक्य होतं। महाआघाडीची आघाडी म्हणजे कशा पद्धतीनं? नाही, मी बघा सांगलीमध्ये नेहमीच लोकसभेलाही चांगलं, विधानसभेत मताधिक्य मिळालं, मिरज विधानसभेत मिळालं, सांगली शहरात मिळालं, सांगली मिरज शहरात मिळालेलं आहे। काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, ते अनेक कार्यकर्त्यांची फळी ॲक्टिव्ह आहे, लोकांच्या मध्ये सातत्याने ते संपर्कात असतात, सुखदुःखात सहभागी असतात, चांगले उमेदवार इच्छुक आहेत आणि म्हणून सांगितलं आज संवाद आम्ही कार्यकर्त्यांची साधतो आणि येणाऱ्या दिवसात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवू, महाआघाडीच्या वतीनं लढवू। आता पुढचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातून ही चर्चा आम्ही करू, त्यांच्या काय नेमक्या इच्छा आहे, त्यांच्याकडे किती सक्षम उमेदवार किती ओरडात आहेत, ही चर्चा येणाऱ्या दिवसात जयंतराव पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षातले जे काही नेते असतील त्यांच्याशी चर्चा केली, एकत्रित बैठक होणार आहे का? येणाऱ्या दिवसात होईल। दादा, एकच प्रश्न होता, निष्ठावंतांना न्याय मिळणार की सक्षम उमेदवार शोधणार? नाही, दोन्ही क्रायटेरिया महत्त्वाचे। बघा, निष्ठावंतांना निश्चितपणे प्राधान्य दिलंच, पण सक्षम उमेदवार शेवटी त्या ठिकाणी सक्षम ची व्याख्या काय असते की तो त्या लोकांमध्ये त्याची लोकप्रियता किती, त्यांनी लोकांच्या सुखदुःखात किती सहभागी झाला आहे, तो लोकांमध्ये किती काम करतो, मग तो त्या दृष्टीने सक्षम असेल तर दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आम्हाला उमेदवारी द्यावी लागतील, पण निष्ठावंतांना प्राधान्य दिलं, ठीक आहे। नव्या जुन्यांना किती पद प्राधान्य? तसं नाही, आता नव्या जुन्याचा प्रश्न आहे। मी म्हटलं निवडणूक लढायची आहे, जिंकायची आहे, लढण्याकरता जिंकण्याकरता आम्ही ताकद लावणार आहोत, विशालजी, मी आणि आमचे सगळे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते। मी सांगितल्याप्रमाणे निश्चित स्वरूपात यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन, नवं जुनं असेल, निष्ठावान नवा असेल, सगळ्याचं कॉम्बिनेशन होऊन चांगले उमेदवार प्रत्येक प्रभागात दिले जातात, ठीक आहे।